निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचं काउंटडाऊन एकदा सुरू झालं की अचानक अनेक नवे प्रश्न, नवे मुद्दे उसळी घ्यायला लागतात. कधी इतके दिवस कुठेतरी लपलेले घोटाळे अचानक सूर्यप्रकाशात येतात, कधी जुनं वैर राजकीय किंवा अगदी व्यक्तिगतही नव्या रूपामध्ये एकदम अधिक आक्रमक होतं. कधी सामाजिक स्थैर्यावरही घाला घातला जातो. अचानक कोण कुठली कळ दाबेल आणि त्यामुळे कुठे झळ बसेल हे सांगणं अशक्य होऊन जातं. आणि आता राज्यातही हेच घडायला लागलेलं आहे आणि त्यावरच प्रकाश टाकण्यासाठी आजच्या 0 आवरमध्ये मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते. आता बघा ना, नगरपंचायत निवडणुका जवळ येत आहेत आणि अजित पवारांच्या पक्षासमोर संकटांची मालिकाच उभी राहिल्याचं चित्र आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांवरती जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी एक सनसनाटी आरोप केला आहे. हा आरोप आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडेंवरती आणि तोही थेट जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा. सकाळ होताच आज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवरती आरोपांचा बॉम्ब फोडला. त्याला धनुभाऊंनी उत्तर दिलंच, शिवाय थेट सीबीआय चौकशीचीच मागणी केली. त्यानंतर जरांगेंनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली, अटक झालेल्या आरोपींबरोबरचं संभाषण ऐकवलं आणि आरोपाचा चेंडू पुन्हा एकदा मुंडेंच्या कोर्टात टोलवला. आरोप गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, पण त्याला बीडमधल्या राजकारणाचाही रंग आहेच. खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असतानाच. म्हणूनच यावरच आजच्या 0 आवरमध्ये आम्ही प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आमच्या पोल सेंटरला आपण जाऊया. आजचा आमचा 0 आवरचा प्रश्न आहे, मनोज जरांगेंच्या हत्येचा कट आखल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप. स्थानिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला याचा फटका बसेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय. तर जरांगे यांच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप काल झाला. त्यानंतर जालना पोलिसांनी या प्रकरणी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड या दोघांना आज पहाटे अटक केली. त्यांना अंबडमधील कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा दिली आहे. यातला खुणे हा जरांगेंचा जुना सहकारी आहे. या प्रकारानंतर आज जरांगेंनी हत्येच्या कटामागे धनंजय मुंडेंचा हात असल्याचा सनसनाटी आरोप केला. मग काय, राज्यामध्ये त्यातही मराठवाड्यामध्ये मोठाच राजकीय धुराळ उडाला. जरांगेंनी मुंडेंवरती अनेक गंभीर आरोप केलेत. आधी आपल्या बदनामीचा आणि नंतर हत्येचा कट कसा आखला गेला याची क्रोनॉलॉजी जरांगेंनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली आहे. जरांगेंनी केलेले आरोप ऐकूयात. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. तयारीची असते ना, तयारी करण्याची, खूनच करून टाकायचा. मग 3ऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर असा उल्लेख केला त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले, आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला, नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला, नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं का, पण मी हाय तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचंय. आपण हे सिद्ध करून दिलंय. आनंदाचा, सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू, हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे. जरांगेंनी अशा आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर धनंजय मुंडेंनीही आक्रमक पवित्र अर्थातच घेतला. दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केवळ जरांगेंचा आरोप फेटाळलाच नाही, तर आपली आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा अशी मागणीही केली आहे.
या प्रकरणाचा तपास सीबीआयनेच करावा असंही धनुभाऊंचं म्हणणं आहे. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहे. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. त्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार. मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही, हा माझा प्रश्न. आणि धनंजय मुंडेंच्या या पत्रकार परिषदेनंतर तासाभरातच जरांगेंनी त्यांना पुन्हा उत्तर दिलं. यावेळी अटक करण्यात आलेले 2 आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड यांच्या टेलिफोनवरील संभाषण जरांगेंनी ऐकवलं. यामध्ये डीएम असा उल्लेख आहे. ऐकूयात या क्लिपमधला निवडक भाग. आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना, मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो, हे तुम्ही कुठं पण देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो, तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. मागच्या वेळी म्हणला रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले? मी त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा मग मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या. याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तरी टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारीत त्या कार्यक्रमाचे. तसंच यावेळीही हत्येच्या कटामागे धनंजय मुंडेच असल्याच्या आरोपाचाही जरांगेंनी पुनरुच्चार केलाय. धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तोहन माग वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषणं करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि ही खूप मोठा सूत्रधार आहे.
प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे. तर अशा पद्धतीने शाब्दिक देवाणघेवाण सुरू असताना करुणा मुंडे यांनीही जरांगेंच्या आरोपांना पाठिंबा दिलाय. विरोधात जाणाऱ्यांबाबत धनंजय मुंडे कटकारस्थानं रचतात असा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. शिवाय आपल्याकडे अनेक पुरावे असून योग्य वेळी ते देईन असा इशाराही त्यांनी दिलाय. बघूया. जरांगे भाऊने जे सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी कट कारस्थान रचलेलं आहे, धनंजय मुंडेच्या धंदाच तेच आहे. जे लोक त्यांचे विरोध जात आहे ना, त्यांच्यासाठी ते कट कारस्थान रचतोय, त्यांच्या पाठीमागे लोक सोडतोय. जरी त्या लोक अच्छा जरांगे भाऊकडे तो लोक सोडण्यामध्ये तो सक्षम नाही राहिला, तो त्यांचे लोक फोडले. आणि याची माहिती मला 1 महिने अगोदर मिळाली होती. दादा गरुड ज्यांना अटक केलेली आहे ते व्यक्ती माझ्या घरी 3 वेळे येऊन गेलेला आहे. त्याच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे धनंजय मुंडेची आणि त्यांची. धनंजय मुंडेने त्यांना 5 लाख रुपये दिलेले आहे आणि आणखीन गाडी आणि फ्लॅटची गोष्ट होती त्याच्यामध्ये. जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी गृह विभागाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केला. असं असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पोलीस तपासावरती विश्वास व्यक्त केला. मला असं वाटतं सरकारने या आरोपाची चौकशी केली पाहिजे. गृह विभाग झोपलेला आहे का? सुपाऱ्या परवा नाशिकलाही दिल्या गेल्या. भारतीय जनता पार्टीच्याच माजी नगरसेवकांनी सुपारी भाजपच्याच आमदारांनी दिली. मनोज जरांगे पाटलाच्या या आरोपाची चौकशी गृह विभागाने केली पाहिजे. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. धनंजय मुंडेंवर झालेल्या या गंभीर आरोपांना जातीय रंगही दिला गेलाय. जरांगेंना सतत प्रसिद्धीत राहायची सवय असल्यामुळे ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जात आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर जरांगेंच्या हत्येचा कट उघड झाल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय. जरांगेला नेहमी चर्चेत राहायला आवडतं. आपल्या समोर मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस. त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील. आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगेचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे. 6 कोटी मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचला गेला बीड जिल्ह्यातून. आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांचे जवळचे सहकारीच होते ह्याच्यामध्ये. पण आम्हाला असं वाटत नाही त्या सहकाऱ्यांना घुस लावलेली ज्यांनी आहे ह्याचे मास्टर माइंड वेगळेच आहेत. ते मास्टर माइंड लवकर सरकारनं बाहेर काढावे, अन्यथा धाराशिव जिल्हा शांत बसणार नाही. त्याचा उद्रेक फार मोठा होईल. तर जातीचा रंग या संपूर्ण मुद्द्याला चढलेलाच आहे. तसाच राजकीय रंग सुद्धा दिला जाऊ लागलाय. निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधाऱ्यांवरती असे आरोप होत असतात असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय. इलेक्शनच्या वेळेवर काय निघेल त्याचा भरोसा नाही, पण जो सत्तेत असतो त्याला तर असं करून काही नाकारून चालत नाही. विरोधक म्हणतो आणि त्याचा खुलासाच करत बसलं तर जनतेचे प्रश्न असतील. कारण आज जरी आचारसंहिता असेल तरी आपत्तीसारखा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आजही सरकारला काम करावं लागतं. आणि यावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूयात आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया. जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया एक्सपोस्टवरनं विनोद मुंडे यांची आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकरणामुळे जनतेत नाराजी आहे, त्यामुळे स्थानिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला परिणाम भोगावा लागू शकतो. निवडणुका जाहीर झाल्या आणि जाती धर्माचं राजकारण सुरू झालं. मतं मिळवण्यासाठी हे सगळं चाललंय हे जनतेला कधी कळणार? स्वप्नील काळे असा प्रश्न विचारतायत युट्यूबवरनं. धनंजय मुंडेच नाही तर अजित पवार गट संपणार, कारण आमचं दैवत आहेत मनोज जरांगे पाटील, ऋषी दातार म्हणतायत युट्यूबवरनं. अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, गजानन उबाळे यांनी फेसबुकवरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं आहे देविदास टाके यांची. नाव खराब केल्यामुळे कोणाचं अस्तित्व संपत नाही. नाव त्याचाच खराब केलं जातं ज्याचं नाव कायम चर्चेत असतं. मग हे सर्व चाललंय कशासाठी? आता सर्व समाज हुशार झालाय. कोणीतरी काही सांगितलं की लगेच साप सोडायचा हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. राजेश पाटील यांची प्रतिक्रिया होती.
इंस्टाग्रामवरनं बघूयात राधा श्रीकृष्णन यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे जिथे प्रचाराला जातील तिथे राष्ट्रवादीच नाही तर भाजपलाही फटका बसेल. राज मुंडे म्हणतायत इंस्टाग्रामवरनं जरांगेंचेच जुने सहकारी आहेत. जरांगेंचं काहीतरी प्रकरण बाहेर येणार असेल त्यामुळे गुंतवलं असेल स्वतःचेच सहकारी. आणि याबरोबरच आजच्या याच विषयावरती आपण चर्चेसाठी जाऊयात गेस्ट सेंटरकडे. आणि गेस्ट सेंटरला आज आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, लक्ष्मण हाके म्हणजेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते भागवत तावरे. तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आणि सर्वात आधी मी जाणार आहे लक्ष्मण हाकेजींकडे, कारण आपल्या मगाच्याच बाईटमध्ये आम्ही असं स्पष्टपणे ऐकलेलं आहे की जरांगे पाटील यांना सतत प्रसिद्धीत राहायची सवय असते आणि त्यामुळे अशा पद्धतीचा त्यांनी वक्तव्य केलं असावं. नक्की काय म्हणायचं आपल्याला? बघा, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जी लोक काम करतात ती लोक अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील याच्यावरती महाराष्ट्रातली कुठलीही जनता विश्वास ठेवणार नाही. हा माझं पहिलं मत. आणि दुसरं मत की जर असं काही यामध्ये खरंच सिरियस लॉजिकली काही बाब असेल तर महाराष्ट्राचा गृह विभाग सक्षम आहे आणि महाराष्ट्राच्या गृह विभागानं पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये दूध का दूध और पाणी का पाणी. एकदा काय आहे ती याची काय कुठल्या जेवढ्या यंत्रणा आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या महान विद्वान आरक्षणाच्या संदर्भातली एवढी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि दोन समाजामध्ये ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारावर घाला घालणाऱ्या माणसाचा जर जीवाला धोका असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे ना. आज महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध जरांगे पाटलाची पिलावळ ही एक खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि आता उद्या निवडणुकीला जायचं तर कुठल्या तोंडाने तुम्ही जाणार प्रत्येकाच्या दारासमोर मतं मागायला, हा प्रश्न आहे तिथल्या राज्यकर्त्यांच्या समोर. त्यामुळे मनोज जरांगेनं ते जे काही बीड जिल्हा बाजूचे 7-8 जिल्हे या जिल्ह्यामधलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चर्चेत राहण्यासाठी हे निव्वळ मला यामध्ये काही लॉजिक वाटत नाही. जर लॉजिक असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निश्चित या गोष्टीमध्ये आपल्या सर्व विभागांना आदेश द्यावेत आणि मनोज जरांगे सारख्या महान माणसाचा जीव वाचला पाहिजे अशी आम्हा ओबीसी बांधवांची सुद्धा अगदी तळमळीनं आमची मुख्यमंत्र्यांसमोर विनवणी आहे. त्यामुळे याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. पण असं कुणाला तरी टार्गेट करून सार्वजनिक जीवनातल्या किंवा राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आरोप करणं मला वाटत नाही की हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलंय, आवडलंय किंवा अशा पद्धतीचं काहीतरी असेल असं वाटत नाही. पाठी असल्यामुळे कुठेतरी असलेला प्रयत्न आहे का प्रसिद्धीत असल्यामुळे त्यांच्यावरती असा हल्ला झाला? आपल्याला नक्की काय म्हणायचंय? हे बघा, प्रसिद्धीत राहण्यासाठी जरांगे पाटील नावाचा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुठल्याही प्रकारची भाषा बोलू शकतो, कुठल्याही प्रकारचं कुठलंही काही करायला ते तयार असतात. त्यांना इथं या महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय जे काय आहे ते सोडून बाकीची लोक या महाराष्ट्रात भारतात नागरिक आहेत, त्यांच्या हक्क अधिकार आहेत, त्यांना इथं राहण्याचा अधिकार आहे हे त्यांना मान्यच नाही ना. बरं लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा कळलाय मला. आता मी तुमच्याकडे परत येते, पण त्याआधी मी आता खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडे जाणार आहे. काय म्हणाल लक्ष्मणजींनी आता मांडलेल्या मुद्द्यावर? नाही, मला जे कोणी काय मुद्दे मांडते त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण जी प्रकार हा घडला हा निंदनीय प्रकार आहे. या प्रकाराला सर्वांनी, सर्व पक्षाचे असतील, सर्व जाती धर्माचे सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. महाराष्ट्राची चौकशी केली पाहिजे. गृह खातं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्या गृह खात्याने या विषयाची सखोल चौकशी केली पाहिजे. आता कुणी सीबीआय चौकशीची मागणी केली, मी सकाळीच सांगितलं होतं की सीबीआय चौकशीची मागणी मी पण केलेली. मला वाटतं सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आता जर कुणी म्हणत असेल नार्को टेस्ट केली तर नार्को टेस्टही झाली पाहिजे. जे मागणी करतील त्याप्रमाणे मला वाटतं जर कुणाची तयारी असेल तर त्या पद्धतीने झालं पाहिजे. जर समजा कुणाला वाटतं की जरांगे पाटील साहेब चुकीचं बोलतात किंवा मला असं वाटतं की आपला बजरंग सोनावणे यांच्याशी संपर्क आता होत नाहीये. आपण पुढे जाऊया. भागवत तावरे यांच्याकडे मी जाते. भागवतजी, अनेक मोठे आरोप केलेले आहेत. गोळ्या देण्याचा प्रयत्न केला, गाडीने ठोकण्याचा प्रयत्न केला, बदनामीचा प्रयत्न केला, अशी क्रोनॉलॉजी पूर्णपणे सांगितलेली आहे. नक्की याच्यावरती आपण काय म्हणाल? कशा पद्धतीने हे आरोप करण्यामागचं काय कारण असू शकतं? तुम्ही काय सांगाल?
माझं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचं ब्रेन मॅप करावं, आमच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट कराव्यात, सीबीआयची चौकशी करावी. ग्रामीण भागात असं म्हटलं जातं की ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जर आपण काही चुकीचं केलंच नाही ना तर ती कुठल्याही प्रकारची चौकशी केली जाऊ शकते. आम्ही एका संवैधानिक व्यवस्थेमध्ये राजकारण आणि समाजकारण करणारी माणसं आहोत. आरोप होत असतात आणि म्हणून दादा जरांगे पाटलांच्या संदर्भात कुणी जर अशा प्रकारचा कट करत असेल तर त्याची निंदाच होईल. म्हणजे खासदार महोदय साहेबांनी जे सांगितलं ना त्याला आम्ही अगदी सहमत आहोत. जर कुणी हत्याचा कट करत असेल तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण चौकशीच्या अगोदर कुणाला आरोप करून केवळ त्याला अगदी मर्डरर म्हणून जर आम्ही एखाद्याला निश्चित करत असो तर त्याच्या समाजकारणावर, त्याच्या राजकारणावर, त्याच्या एकूण आजपर्यंतच्या कारकिर्दीवर आम्ही पूर्णविराम लावण्याचं किती मोठं पातक करतो. आम्ही कुठल्याही नेतृत्वावर आरोप करत असताना आणि सगळ्यात महत्वाचं एक ताई मला म्हणजे महाराष्ट्राला हे सांगावं लागेल मला की ज्या 2 लोकांनी हा कट केल्याचा किंवा जे 2 लोक आरोपी म्हणून आता पोलिसांच्या ताब्यात आहेत ती कुठली लोक आहेत. आज त्यातल्या मधले जे अमोल खुने नावाचा एक आरोपी आहे त्याच्या आईचा आणि त्याच्या पत्नीचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आमचा पती अशा प्रकारचं काही करू शकत नाही. म्हणून दादा जरांगेंच्या बाबतीमध्ये अगदी दैवत असल्याची किंमत त्यांच्या मनामध्ये आहे. मग त्या दोघांकडून दादांच्या संदर्भामध्ये हत्येचा कट रचण्यापर्यंत एखादी स्थिती जाऊ शकते का? ते तसं करू शकतात का? याच्याबद्दल सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण की अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे आम्ही गेली 15 वर्ष धनंजय मुंडे यांचा सहकारी म्हणून मी त्यांना जवळून ओळखतो. अहो हत्येचा कट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या संदर्भामध्ये हत्या करणे हा विषय कोणाच्या मनाला शिवू शकत नाही. म्हणजे आज मी जसं खासदार महोदय म्हटले की या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे. त्यांनी जशी निंदा केली या कटाच्या संदर्भातल्या आरोपांची, आम्ही सुद्धा आरोपांची निंदा करतो. मात्र ते आरोप आम्हाला पोलीस पातळीवरती आम्हाला ते सिद्ध करावे लागतील. आणि ज्या पद्धतीने माझ्या पक्षाचे मंत्री महोदय झिरवळ साहेब म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर काही आरोप येणार असतील तर आम्ही गांभीर्याने या गोष्टीकडे घेतलं पाहिजे की आम्ही एका निकोप लोकशाहीसाठी, आम्ही निकोप समाजकारण आणि राजकारणासाठी अशा प्रकारच्या आरोपांचं भांडवल केलं नाही पाहिजे. जर कोणी कट केला असेल तर त्याची निंदाच, त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि ज्या व्यक्तीचं ज्या आमच्या नेतृत्वाचं नाव येते मध्ये त्या धनंजय मुंडेंनी जाहीर सांगितलं ना आमची ब्रेन मॅपिंग करा, आमच्या टेस्ट करा, सीबीआय चौकशी लावा. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. अशा पद्धतीने जर आम्ही समोर येत असू तर मला असं वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे. याचे राजकीय अन्वय अर्थ नाही काढले पाहिजे. माफ करा मला ताई, आपल्या शोचं सुद्धा हेडिंग काय की या घटनेचा राष्ट्रवादीला फटका बसेल का? का ताई असं एखाद्या आरोपावरून पूर्ण एखाद्या नाही, कारण आत्ताच्या घडीला अनेक संदर्भ हे राजकीय असणार आहेत येणाऱ्या निवडणुकींच्या पातळीवर, पार्श्वभूमीवर, असं तुम्हाला नाही का वाटत? बिलकुल हे संदर्भ काढणं चुकीचं आहे. बघा जर कुणी हे पातक केलं असेल कट रचण्याचं तर त्याला शिक्षा झाली पाहिजे ही जाहीर भूमिका आहे आमची. जर कुणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असेल तर त्याला शासन झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, ती धनंजय मुंडे यांची भूमिका आहे आणि ती माझ्या पक्षाची भूमिका आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असा कलुकल्पित जर कुणी करणार असेल आणि त्याच्यावरून एक चर्चा घडून पक्षाचं राजकीय नुकसान करण्याची जर कुणी भूमिका घेत असेल किंवा तसं प्लॅनिंग करत असेल तर आम्ही ते रोखलं पाहिजे. पक्ष म्हणून आम्ही त्याचा निषेध करू आणि आम्ही त्याला रोखू. कारण की आम्ही सुद्धा सत्याचे पाईक आहोत. जर आम्ही चुकलो असेल तर शिक्षा करायला आमचा कायदा. तुमचा मुद्दा मला कळतोय, मी तुमचा मुद्दा समजून घेते भागवतजी, पण ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा की हा आम्ही जनतेला विचारलेला प्रश्न आहे, त्यांच्या मनात काय या संदर्भातला जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच्यावरच्या रिॲक्शन्स पण आपण बघितल्या, त्यांच्याही मनामध्ये अशाच गोष्टी आहेत हे त्यातनं स्पष्ट होतं आणि त्यामुळे हा केवळ एक ह्याच्यावरती चर्चा घडवून नरेटिव्ह क्रिएट करण्याचा बिलकुलच प्रयत्न आहे. हा एक सर्वसामान्य मत जाणून घेण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आता तुमचे मुद्दे घेऊन मी जाते पुन्हा एकदा बजरंग सोनावणेजींकडे. बजरंगजी, मगाशी तुम्ही बोलत होतात ते सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे कारण मध्ये आपला संपर्क तुटला होता. पण ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की हातात आलेले कार्यकर्ते हे जरांगेंचेच आहेत, जबाबदारी देणारे कार्यकर्तेही त्यांचेच आहेत आणि आरोप आपल्यावरती, असं धनंजय मुंडेंनी आज म्हटलेलं आहे. तर एकंदरीत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, ही परिस्थिती कोण कुणावर आरोप करत ही नाहीये. ही परिस्थिती कोण कुणाचा कार्यकर्ता होता याच्यावर बोलण्याची नाहीये. ही परिस्थिती ओढवली गेली आणि याच्या सत्यता आहे असं जरांगे पाटलांच्या समोर मग जर काही सत्यता नाही तर या दोघांना अटक का केली पोलीस यंत्रणेनं? त्याच्यात काही ना काही या दोघांकडून मी काय म्हणतो की जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार असतो. कोण कुणाच्या जवळचा कोण कुणाच्या लांबचा हा विषय नाहीये. त्याच्यामुळे या दोघांनी काय गुन्हा केला म्हणून त्यांना अटक केली? काहीतरी गुन्हा त्यांनी केलाच असेल. पोलीस यंत्रणा आणि सरकार कुणाचं आहे? सरकारच्या यंत्रणेनं जर यांना अटक केली तर याचा अर्थ काय होतो? ते काहीतरी गुन्हेगार आहेत.
आणि ते गुन्हेगार काय आहेत आणि या कटाच्या मागे कोण आहे. तर आदरणीय मनोजदादांनी सांगितलं की जे कोणी व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा चौकशी, त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की नार्को टेस्ट करा वगैरे, ब्रेन मॅपिंग करा, या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी म्हणतो होऊन जाऊ देत नाही, एकदा करूनच टाका, काय फरक पडणार आहे. त्यांची तशी मागणी, ते म्हणले स्वतः वकील लावतो मी, करून घेतो, तर त्यांनी वकील लावा, कोर्टाची परवानगी घ्यावी त्यांच्या पक्षाने. आणि समजा विषय राजकारणावर आणला कुणीतरी, बोलताना आपल्याकडनंच बोलला जातोय की राजकारणाचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी हा प्रकार आहे. तर मला असं वाटतं की मनोजदादा जरांगे पाटील कुठल्या निवडणुकीच्या भानगडीत आता पडलेले नाहीत. ते लोकसभेच्या निवडणुकीत पण नव्हते, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस थोडं कधी म्हणत होते की आमच्या पक्षाला लढायची, म्हणजे त्यांच्या संघटनेला निवडणूक लढवायची का, ते सुद्धा त्यांनी निर्णय कधी माघार घेतला नाही, लढली. आणि त्यांनी सांगितलेलं बऱ्याच वेळेस की मला राजकीय जीवनामध्ये, की राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या जीवनात यायचं नाहीये. त्याच्यामुळे आता त्यांची कुठला संघटना किंवा त्यांचे जे समाजाचं कार्य करण्याचा त्यांचा उद्देश आहे, राजकारणामध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचं काम कोणी करत असेल तर एक राजकीय पक्ष किंवा एक दुसऱ्याच्या संघटना करू शकतात. ही मला वाटत नाही की सामाजिक संघटना आहे, समाजाचं काम करणार ही नेतृत्व आहे. याच्यामुळे राजकीय नेरेटिव्ह करायचा काही संबंध येत नाही असं माझं मत आहे. पण याला राजकारणाचा रंग कुणाला द्यायचा ते मला माहित नाही. पण याचा अर्थ की या गोष्टीची घटना घडली, या घटनेचा मी निषेध केलेलाच आहे. आणि या घटनेची चौकशीची मागणी मी पहिल्यांदा केली ज्याचं मला घटना समोर आली तसे. आणि माझं थोडक्यात माझं म्हणणं एकच आहे की ज्याने समजा ही घटना केली का नाही, आता हे भागवतराव आमचे काय म्हणतात, कर नाही त्याला डर नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना, कर नाही त्याला डर नाहीच आहे. आम्ही कुठं म्हणतो ते सिद्ध होईलच ना. पण जे काही प्रथमदर्शी समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे काही एव्हिडन्स आले त्याच्यावर त्यांनी ते बोललेले आहेत. तर त्याच्यावर तपासामध्ये येईल ना, पोलिसांच्या तपासाला तुम्हीही सामोरं जाणार आहात. तपास करण्याची मागणी सर्व समाज ही करताय आणि त्या अनुषंगाने तपासही होईल ना, आणि तपास झाला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निष्पक्षपाती तपास केला पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता म्हणजे आहे. तुमचं एकंदरीत म्हणणं आहे की बाजू कोणाचीही असो किंवा नसो, परंतु याच्यामध्ये तपास झाला पाहिजे, कारण अशा पद्धतीचा हल्ला होणं योग्य नाहीये. मी येते पुन्हा तुमच्याकडे. आता पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंकडे जायचंय. बजरंगजी आता म्हणालेले आहेत की याला राजकीय रंग देण्याचं कारण आहे, आपलं मत काय? बघा, त्यांनी बरेच काय काय बोललेले आहेत आता की मनोज जरांगेला राजकारण करायचं नाही, मनोज जरांगे राजकारणी नाहीत, मनोज जरांगे हे सामाजिक वगैरे वगैरे ते बोलले. पण मनोज जरांगे याच बजरंग सोनवणेंनी सांगितलं की मी मनोज जरांगेमुळे निवडून आलो. हेच मनोज जरांगे रात्री अपरात्री त्या 4-5 लोकसभांच्या निवडणुकीमध्ये कुठं कुठं फिरले, कुठं कुठं बैठका घेतल्या, हे महाराष्ट्रात जगजाहीर आहे. मनोज जरांगेंनी मुळात आता आपल्या समोर बूम नाही, आपल्या समोर मीडियाचे कॅमेरे नाहीत, तर आता काय करायचं, तर एक सनसनाटी निर्माण करायची. आरोप करणारे कोण, ती अटक झालेली माणसं कोण आणि कुणावर आरोप करतायत. बरं, ज्यांच्यावर आरोप झालेत ते म्हणतात की आमच्या हव्या त्या प्रकारच्या चौकशा करा, टेस्ट करा. आणि आता काय झालंय, निवडणुकांची अधिसूचना जारी झाली, निवडणुका तोंडावर आहेत. आता लगेच काय चर्चा होत नाही, लगेच काय न्यायालयात जात नाही, लगेच काय सोक्षमोक्ष लागत नाही. तर रोज आपली चर्चा करायची आणि जे काही तिथल्या लोकलच्या समस्या आहेत, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, तिथल्या ओबीसींच्या मनामध्ये आमचं आरक्षण डावललं गेल्याची भावना आहे, तिथं अनेक प्रश्न आहेत त्या मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवरती, ते राहिले बाजूला. आणि ह्यानी माझी सुपारी दिली, ह्यानी माझा कट रचला, कट रचणारे कोण, आरोपी कोण, अटक कुणाला होती, निव्वळ सनसनाटी निर्माण करणं आणि बाकीच्या प्रश्नावरचं लक्ष विचलित करून काहीतरी स्वतःकडे कॅमेरे खेचून घेणं, हा थिल्लरपणा या लोकांकडून. मी खूप जबाबदारीने आणि रोखठोक बोलणारा माणूस आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कुणाला यामधून बाजूला पळता येणार नाही. काय सांगताय तुम्ही की हे सामाजिक नेते आहेत, सामाजिक भूमिका मांडतात. लोकसभेला काय केलं याने, हे काय महाराष्ट्राला माहिती नाही का? त्यामुळे उगाच काहीतरी जबाबदारीने बोला, समस्यांवरती बोला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत, लोकल बॉडीच्या निवडणुका होत आहेत, लोकल बॉडीजमध्ये त्या बीड जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यामध्ये रस्ते नाहीत लोकांना जायला, पाऊस पडला तर लोकांचा संपर्क तुटला अनेक गावामधला. लोकल बॉडीचं बरोबर. लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा कळतोय. आपण पुन्हा एकदा विषयावरतीच राहूया. बजरंगजी काय म्हणाल, लक्ष्मणजींना काय उत्तर द्याल? नाही, मला यांना कुणाला उत्तर द्यावं असं वाटत नाहीये. मी त्यांचं उत्तर देण्यासाठी आपल्या चॅनलवर आलो नाहीये. तुम्ही माझी भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जो काही अटॅक होतोय किंवा त्यांच्यावर जे काही प्रकार घडला त्याची निंदा करण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे सांगण्यासाठी
याचा जो आघात झालाय याच्यासाठी त्यांना चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि असं जे कृत्य करणारे लोक आहेत, इथून मागच्या बीड इथल्या ज्या घटना आहेत त्याच्या सुद्धा बघा, जी घटना समोर आली त्या प्रत्येक घटनेमध्ये असा शेवट झाला की याच्यामध्ये प्रत्येक जण जे घटने ते आलेले ते अडकलेले आहेत. त्याच्यात प्रत्येक जणाला अटक होती, प्रत्येक जणाला अटक झाली की त्याच्या मागे बरंच काही काय लागतंय. मला वाटतं याच्यामध्ये जर कुणी सर्वजण कुणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर त्याला ही संघटित गुन्हेगारी झाली, याला पण मोकोकं लागल, त्याला पण सर्व काही करील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृह खाता त्यांच्याकडे आहे. पण आपला रोख आहे का कोणाकडे? हे बोलत असताना आपण बीडच्या घटनेचा उल्लेख केला, रोख आहे का कोणाकडे? बघा, माझं म्हणणं एकच आहे ताई, मी कुणाकडे रोख देणार नाहीये, आम्ही कुणाला उत्तर देणार नाहीये. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या शैलीप्रमाणे ते प्रत्येक जण बोलतात. ज्याच्या त्याच्या मला त्याच्यावर कुणावरही काही बोलायचं नाही. ते महान सर्व नेते आहात. मला एकच बोलायचंय, दुसऱ्यांनी बोललं की मला बोलायचे, मी कुणावरही टीका किंवा कुणाला उत्तर देण्यासाठी आलो नाहीये. ज्याच्यामुळे मला जे वाटतंय ते करायसाठी मी आलो. मी कुणामध्ये मध्ये बोलून सुद्धा काही करणार नाहीये. माझा एकच उद्देश आहे, याची चौकशी झाली पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, हे मला म्हणायचंय. आता राजकारणावर याच्यावर बोलायला मी ठीक आहे, माझ्या लेवलला जिथं कुठे कोण बसतील त्यावेळेस मी बोलेल. आज हा विषय माझ्या लेवलचा नाही. बर, ठीक आहे. मला असं वाटतंय की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि दृष्टिकोन सुद्धा कळलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाची भूमिका अत्यंत बोलकी होती, त्यातून जे कळायचं ते समोर आलेलंच आहे. धन्यवाद, आज आपण सगळेजण इथे आलात आणि त्याबरोबर चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आपण जाणून घेऊया. अर्थातच जाऊया पोल सेंटरला. एकूण 34,000 मतं आज आलेली आहेत आणि या आरोपांचा राष्ट्रवादीला स्थानिक निवडणुकांमध्ये फटका बसेल का? तर होय, 73% लोकांना वाटतंय की होय आणि 27% लोक म्हणतायत नाही. आणि आता याच विषयावरती आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. मराठवाड्याच्या या पट्ट्यात, त्यात खास बीडमध्ये जे पहिले आरक्षणापासून सुरू झाले ते समाजकारण, त्यावर राजकारण करत आता थेट गुन्हेगारीच्या अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचले. त्यात आज खरं खोटं करणे, बाजू घेणे, शक्यता वर्तवणे वगैरे अपरिपक्व ठरेल. सगळ्यांनीच मागितलेली नार्को टेस्ट खरंच उत्तर देऊ शकेल की नाही हेही सांगणे आज कठीण आहे. पण वस्तुनिष्ठ तपास जर झाला तरच खरं काय ते समोर येईल. लोकसभेच्या निवडणुकीत तापलेलं बीड आपण बघितलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी परिस्थिती थोडी निवळली होती, पण थोडीशीच. आता अचानक परत तापायला सुरुवात झाली आहे. या खेपेला जेव्हा तापतंय तेव्हा अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक सत्तेची चावी असलेल्या मिनी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे बीड, मराठवाड्याचे वातावरण गढूळच राहावं असा कोणाचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न सुद्धा अगदी झुगारून लावण्यासारखाही नाही. वातावरण इतकं तापलेलं असताना दोन्ही बाजूचे लोक, एकूणच बीड मराठवाड्याच्या सामान्य जनतेनं संयम दाखवणं गरजेचं आहे. वातावरण चिघळू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि सर्वपक्षीय राजकारण्यांनी सुद्धा किमान आपल्याला पाणी टाकता येत नसेल तरी आगीत तेल टाकण्याचे काम करू नये एवढी माफक अपेक्षा. धन्यवाद सरिता. आणि आता वळूयात आजच्या दुसऱ्या मुद्द्याकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची राजकीय कोंडी होत चालल्याचं चित्र आहे. कारण त्यांचे पुत्र पार्थ पवारांवरती झालेले जमीन घोटाळ्याचा आरोप हे त्याचं एक मुख्य कारण. या प्रकरणामध्ये आज 2 मुख्य मागण्या झाल्यात. एक म्हणजे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये पार्थ पवारांचं नाव असावं आणि दुसरी मागणी अजितदादांच्या राजीनाम्याची आहे. आरोपांच्या चक्रात अडकलेल्या अजित पवारांनी आता थोड्याच वेळापूर्वी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. तसंच या प्रकरणी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करून चौकशीत सत्य बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला. तर अजित पवारांची आजची प्रतिक्रिया आपण पाहूयात. या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले
मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. आणि ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही. आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील. केवळ व्यवहार रद्द झाला म्हणणं पुरेसं नाहीये, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. जे दोषी आहे पार्थ पवारासहित सगळे, या सगळ्यावर FIR दाखल झाला पाहिजे. एकनाथ खडसेंच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं समिती नेमली होती ती नेमली पाहिजे आणि संबंधितावर पार्थ पवार सहित सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. तसंच या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये असा विरोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यावर पुणे पोलीस आयुक्तांना विचारल्यावर ज्यांच्यावर फिर्याद दाखल आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सरकारी उत्तर त्यांनी दिलंय. खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण 1 तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक 1 आहे, इतर 8 आरोपी आहे. त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल, जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास EOW कडे वर्ग करण्यात आलेली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर फिर्याद आणि त्यामुळेच त्यांच्यावरच गुन्हे दाखल आहेत असं सांगत सरकारची बाजू सावरली. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे. पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. आता पार्थ पवारांची जमीन विक्रीच्या कागदपत्रांवरती सही नसली तरी त्यांचा या प्रकरणाशी संबंध दर्शवणारं एक डॉक्युमेंट ABP माझाच्या हाती लागलंय. पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिले होते असं कंपनीच्या एका ठरावावरनं दिसतंय. 22 एप्रिलला हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, त्यावर पार्थ पवारांची सही असल्याचं दिसतंय. अमेडिया कंपनी ही एक खासगी IT कंपनी उभारत असतानाचा हा ठराव असल्याचंही कळतंय. त्यानंतर 20 मेला हा वादग्रस्त जमीन करार झाला होता. आता FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नसलं तरी अन्य 9 जणांची नावं आहेत. 2 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि याबाबत माहिती घेऊयात आमच्या मीडिया सेंटरला जाऊन. पोलीस डायरीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत आपण बघतोय. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पावधन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत. खडकाळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये 9 आरोपी.
आरोपींची नावं आपण बघतोय. सूर्यकांत येवले तहसीलदार, दिग्विजय पाटील पार्थ यांचे मामे भाऊ आणि शीतल तेजवानी, ज्यांनी मुळात या दोघांना ही जमीन विकल्याची पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्याकडे होती त्या. आरोपींची नावं आपण बघतोय. हेमंत गावडे, रामचंद्र विद्वांस, ऋषिकेश विद्वांस, मंगल विद्वांस, विद्यानंद पुराणिक आणि जयश्री एकबोटे. पार्थ पवारांवरच्या आरोपांमुळे अजितदादांची कोंडी करण्याची संधी विरोधकांनी साधली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उपमुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावं अशी एकमुखी मागणी लावून धरली आहे. त्यात अर्थातच आघाडीवरती आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि पूर्वी जमीन व्यवहार घोटाळ्याच्या आरोपात हात पोळलेले एकनाथ खडसे. आपल्याच मुलाची चौकशी आपल्याच उपमुख्यमंत्री करताय किंवा त्यांचं सरकार करताय, त्याच्यामध्ये काही नीट बाहेर निघायचं नाही आहे. आणि त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पूर्ण राजीनामा द्यायची मागणी नाही. चौकशीमध्ये जर निर्दोष असेल तर तुमचा राजीनामा मागे घ्या, तोपर्यंत तरी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आहे. अमेडिया कंपनी 99% शेअर पार्थ पवारांचे आहेत, 1% शेअर दिग्विजयचे आहेत. दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक आहेत. तर दिग्विजय पाटीलवर FIR होतो, पार्थ पवारवर FIR होत नाही. आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला. मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा नाही? जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल, आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. जो न्याय खडसेंना तोच अजित पवारांना लावा असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कसलं प्रकरण आहे? जमीन घोटाळा. मुख्यमंत्री इकडे शेतकऱ्याची जमीन वाहून गेले, ती जमीन बघायला येत नाही, त्याला मदत द्यायला येत नाही, पण तिकडे अजित पवारनी जी जमीन खाल्ले ती त्याच्यावरती पांघरून घालायला तिकडे बसलेले आहेत. हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला येणारं सरकार नाही. आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांचा पुण्यातला जिजाई बंगलाही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण अमेडिया कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता हा बंगलाच आहे. सध्या पोलिसांनी बंगल्याबाहेर बंदोबस्त लावलाय आणि कुणालाही जवळ येऊ दिलं जात नाहीये. मात्र निवासस्थान असताना कार्यालयाचा पत्ता कसा दिला? या बंगल्याचा मालमत्ता कर व्यापारी दरानं भरला जात होता की निवासी दरानं, असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता पुणे महापालिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. आणि या प्रकरणामध्ये अंजली तमानिया काय म्हणाल्या पाहूयात. मोठाच्या मोठा फ्रॉड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते 300 कोटीचा व्यवहार झालाय की नाही. जर ते 300 कोटी आले असतील तर ते कोणाचे आले, कसे आले, कुठून फिरवले, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं अपेक्षित आहे. आता याच्यासाठी 10 कोटीचा वरचा व्यवहार असला तर पोलिसांकडनं तो EOW कडे गेला पाहिजे. म्हणून माझी मागणी अशी आहे की हे EOW आणि EDने पैशाची चौकशी करावी. अजित पवारांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. आणि यावेळेस मी तर ठरवलंय की मी वेड्यासारखं लढणार आहे जोपर्यंत या व्यक्तीला आता धडा शिकवत. बातमी आहे ABP माझाच्या इम्पॅक्टची. पुण्यातील डोळस कुटुंबियांची फसवणूक झाल्याप्रकरणी अखेर मांत्रिक दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तिघांनी मिळून डोळस कुटुंबियांची 14 कोटींची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची नाशिकमध्ये ही कारवाई झालेली आहे. काल त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिकवरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे. ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे. त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई EOW कडून होणार आहे. तपास ते पण EOW कडे हे जे 3 आरोपी FIR मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात.
आणि याबरोबरच झिरो आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. यानंतर भेटणार आहोत सोमवारी एका नव्या विषयासह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.